ए पोरी सुनीता इकडे जरा लेकरा बस जरा इथं बस. तात्या मी तुमच्याकडेच येणार होते. काय बोल? हो तात्या मी लय वैतागली हो या आयुष्याला. हल्ली मला पण जाणवत तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन जाणवतंय. तू पहिल्यासारखी आनंदी राहत नाही, हसत खेळत दिसत नाही. काय असं वाटत तुझ्या डोक्यात लई विचार असं वाटत. काय असं झाले? काय सांगू तात्या, सकाळी उठाव, डबे कराव, त्यांचं आवरून द्यावं, त्यांचा टिफिन द्यावं, पोरांचा टिफिन करावं, सासू सासऱ्याला चहा, त्यांच्या गोळ्या औषधं, दवाखान्यात न्यायचं, आपणच घेऊन जायचं, त्यांचे कपडे आपणच धुवायचे. बाबाला म्हटलं घरात मशीन घ्या तर म्हणे नाही. सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या, त्यांचा वरतून रुबाब पण ऐकायचा. मला काय करावं ना तात्या तेच कळत नाही. आणि सगळं होऊन सुद्धा मी बाहेर गेले का काही दुकानात सासू हळूच ते काहीतरी नवऱ्याला गाड्या करून देते. नाही सासूने सासरा काहीतरी कळ लावून देतो, नुसत्या कटकटी. त्या दिवशी तर मला त्यांनी मारलं, काय सांगू तुम्हाला. बापरे, म्हणजे इथपर्यंत पोहोचलंय म्हणायचं तुमचं. तुम्हाला एक सांगू तात्या, मी एक असा निर्णय घेतला, माझं चाललंय सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात टाकून द्यायचं. कारण मला लगे आता नको झालं. एक तर संसार राहीन, नाही तर मी राहीन घरामध्ये. असा विचार नको करू, हे आगळीक होईन बाई. असं करू नको. तुला मी काय सांगतो माहिती का, तुला लेकरा बाळांची शाळा, मालकाची ड्युटी, डबा, सगळं घर, दळण, टिपाण काय असेल ते तुला करावं लागत. हे मला मान्य आहे. आणि म्हातारी काय करत असेल माहिती का, आम्ही केलो, आम्ही कमावलो, आमचा प्रपंच, आमचा पोरगा म्हणून करत असत्यान. औषध पाणी मागत असत्यान, तुला चहा नाश्ता मागत असत्यान, जेवायला पण खराट झालं, अळणी झालं असं बोलत असत्यान. पण म्हातारपण आणि पुतारपण जरा थोडंसं बुद्धी, साठी बुद्धी नाटी म्हणतो आपण त्याला. त्यामुळे ते वेगळा विचार करतात. आणि सून किती त्यांना वाटतं, जुनी माणसं, अरे त्यांना वाटत असन दुसरी पोर आणली परक्याची सून म्हणून, आणि ते त्यांचा पोरगा म्हणून रुबाब करत असेल. पण एवढंही काही वाईट वाटून घेऊ नको. प्रत्येकाला म्हातारपण आहे. लेकरा आता मी म्हातारा नाही झालो का, तुझ्या भावाने जर असं केलं, मला काहीतरी वाईट वागणूक दिली आणि वाईट करून मला वृद्धाश्रमात घालतो वगैरे, असं प्रत्येकाने करून चालणार नाही. कसं चालेल जगराटी, कशी चालेल प्रपंच, कसे चालतील. आता तुला मी काय सांगतो लक्षात घे. म्हातारीचं करीत जा. आज ना उद्या पिकली पाने गळून पडणार आहेत बाळा. आणि तुझे लेकरं हे पाहतेन, तुलाही तीच पाळी, तूही काहीतरी म्हातारी होणार आहे. त्यामुळे असं करायचं नाही. कारण हे माझे म्हाताऱ्याचे हे म्हणजे समृद्ध आहे. मी मनाने आणि अनुभवाने माय बोल लक्षात ठेव. त्यांना जप, उलट पुढं कर. थोडे दिवस आहेत, आज न उद्या जाणारच आहेत ते. त्यानंतर तू जाणार आणि तुझंच प्रपंच आहे. खुशीत राहा, आनंदात राहा. थोडे दिवस असतात कष्टाचे, दुःखाचे, पण म्हणून प्रपंचापासून पळपुटेपणा करायचा नाही. सुनीता नीट ध्यानात ठेव. पण तात्या मला असं वाटायला लागलं, मी आता काय करू काय नाही. म्हणजे वैतागली मी. माझा पण जीवाचा प्रश्न आहे ना तात्या. होतो ऐक ना, तुझ्या कष्टाला मी सलाम करतो. तुला रात्रंदिवस सगळ्यांचं करता तुझे नाकी न वाले, तुझं दमन होतंय सारं मान्य. पण जगराटी कशी चालते, अशीच चालते. मागच्या सुनेने असंच केलं आणि सासूने असं केलं. सासरा असा वागला, नवरा असा वागला, म्हणून बदल नाही झाला. पण हे सहन करत पुढे चाललं की सुखाचे दिवस नंतर येणारच असतात. माझा ऐक, शांत राहा, घरी जाणं, आनंदी राहा उद्यापासून. आणि म्हाताऱ्याला जीव लाव. सासू सासऱ्यात आई वडील शोध बाळा. पण ते त्या सासू सासरे कधी सुनाला का लेख मानू नाही शकत. आता थोडे जुन्या माणसाची गोष्ट. पण तात्या सासू सासरे सुनाला का बरं लेख नाही मानू शकत, मला हाच प्रश्न पडतो. अगं बाळा, जुनी पिढी येते. जुनी पिढी आहे ना अशीच आहे. त्यांना वाटतं आम्ही कष्ट केले आणि प्रपंच उभा केला, आमचा पोरगा आहे. तू दुसऱ्या घरून आणले सून म्हणून, दुसऱ्याची लेक आहे. त्याला थोडा वेळ लागतो आणि ह्याच्यात बदल होईल ना. फक्त तुझ्या पोरांनी हे पाहून तुला आणि तुझ्या नवऱ्याला असंच वागू नये म्हणून वाटत असेल तर माझा ऐक. म्हाताऱ्याचा अनुभव डोक्यात ठेव, बोल डोक्यात ठेव. सुखाने राहा, आनंदात राहा. आणि त्यांच्यात आई वडील शोध, देव सासू सासरे ते असं शोध, त्यांची सेवा कर आणि सुखाने जीवन जग. काळजी नको करू. चालेल, आनंदी राहा, आनंदी. हो.